श्रेया घोषालची सगळ्यात मोठी चूक. श्रेया घोषालला झालेली मारहाण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला जर दिसत असतील एक्स म्हणजे आधीच्या ट्विटरवर, तर त्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत हे सांगूनच मी आज या व्हिडिओला सुरुवात करते. पण या ॲड्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही अडचणीत येऊ शकता हे नक्की. खरं तर आजपर्यंत एआयचे फायदे अनेक आहेत हे आपण बघितलंच आहे, पण एआय तितकंच डोकेदुखी सुद्धा ठरतंय. श्रेया घोषाल, रश्मिका मंदाना यांचे फोटो वापरून अनेक बातम्या तुम्हाला दिसत असतील, पण या बातम्या नसून ॲड्स आहेत आणि यात तुम्ही फसलात तर तुमचे पैसे जाण्याचीही शक्यता आहे. हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. नेमकं काय झालंय आणि तुम्हाला या ॲड्स का दिसतायत? फेक बातम्या दाखवता, क्लिकबेट थंबनेल देता असे आरोप माध्यमांवर अनेकदा लोक करत असतात. पण अनेक लोकांना याच बातम्या बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि तुमच्या याच विचारांचा फायदा आता काही लोक घेत आहेत. ट्विटरवर अनेक पोस्ट तुम्हाला दिसत असतील बातम्यांच्या स्वरूपात, पण त्या बातम्या नसून ॲड्स आहेत. बातम्या म्हणून भासवल्या जाणाऱ्या ॲड्सवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचे पैसे जाऊ शकतात. ते कसे ते सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया. ज्या ॲड्स तुम्हाला दिसत आहेत या ॲड्स एआयच्या मदतीनं एडिट केल्या जातात. वेबसाईट देखील एआयच्या मदतीनं बनवल्या जातात. याला फिशिंग असं म्हणतात. फिशिंग म्हणजे जे गुन्हेगार असतात ते फसवे ईमेल, संदेश किंवा फोन कॉलद्वारे लोकांना फसवतात. फिशिंग अटॅकचा उद्देश लोकांना संवेदनशील माहिती देण्यास प्रवृत्त करणं इतकाच असतो. या माहितीच्या आधारे गुन्हेगार पैसे चोरणं, लॉग इन माहिती मिळवून तुमच्या अकाउंट्समध्ये लॉग इन करणं किंवा तुमच्या डिव्हाइसवरती मॅलवेअर स्थापित करणं असं त्यांचं इंटेन्शन असतं. या सध्या तुम्हाला ज्या श्रेया घोषाल संदर्भातल्या ॲड्स दिसत आहेत किंवा या एक फेक ॲड्स ज्यांना आपण म्हणू शकतो त्या दिसत आहेत, त्याचा मुख्य उद्देश आहे युजर्सला फसव्या गुंतवणूक योजनांमध्ये आकर्षित करणं. यातून जाहिराती चालवणारे लोक आर्थिक नफा मिळवू शकतात. या जाहिरातींमध्ये एक लिंक असते. जेव्हा युजर्स या लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्यांना बनावट बातम्यांच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जातं. या बातमीच्या वाटणाऱ्या वेबसाईट्स खोट्या असतात. खरं तर या स्कॅम वेबसाईट असतात. या वेब पेजवरील प्रत्येक हायपर लिंकमध्ये स्कॅम वेबसाईटची लिंक असते. जेव्हा युजर्स इथल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्यांना स्कॅम वेबसाईटवर डिरेक्ट केलं जातं. या घोटाळ्याच्याच म्हणजे स्कॅम वेबसाईट संशयास्पद ट्रेडिंग योजनांना प्रमोट करतात. ते कसं तर वापरकर्त्यांना म्हणजे युजर्सला थोड्या प्रमाणात पैसे गुंतवण्यावर उच्च परताव्याचं आश्वासन देऊन आकर्षित करतात. प्रसिद्ध मीडिया आउटलेट्स सारखे ग्राफिक्स आणि लोगो वापरून स्कॅम वेबसाईट्स तुमचा विश्वास कमवतात आणि त्याचा अंतिम उद्देश असतो सामान्य वापरकर्त्यांना, सामान्य युजर्सला फसवण्यासाठी डिझाईन केलेल्या या फसव्या प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना आमिष दाखवणं. त्यासाठीच हे फेक फोटो आणि हेडलाईन्स ज्या असतात त्या वापरल्या जातात. या जाहिराती खोट्या आहेत हे ओळखायचं कसं हा एक मुळात प्रश्न आहे. तर एखादा विचित्र एडिट केलेला फोटो तुम्हाला दिसला किंवा क्लिकबेट थंबनेल दिसलं तर समजा की ती एक फेक ॲड आहे, ज्यानं लोकांचं फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी ते ग्राफिक किंवा ती जी पोस्ट आहे ती क्रिएट केलेली आहे. ज्या अकाउंटवरून ही जाहिरात प्रमोट केली जाते त्या अकाउंटला फॉलोअर्स खूप कमी असतात किंवा त्यांना फॉलोअर्सच नसतात. हे अकाउंट ट्विटर व्हेरीफाईड असतं, म्हणजे त्या नावापुढे, त्या अकाउंटचं जे नाव आहे त्याच्या पुढे एखादं जे न्यूज चॅनल असतं त्यांच्या पुढे जसा टिक असतो तसाच टिक याच्यावरती सुद्धा असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या पोस्ट असतात ह्या पोस्ट नसून ॲड आहेत हे कसं ओळखायचं, तर त्याचं एक अगदी महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला असं कुठलंही क्लिकबेट थंबनेल दिसलं किंवा असं कुठलंही एडिटेड थंबनेल दिसलं तर तिकडे उजव्या हाताला त्या अकाउंटच्या शेजारी AD ॲड असं लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे ते जर तुम्हाला दिसलं तर समजून घ्या की ही ॲड आहे आणि या पोस्टवरती किंवा इथल्या कुठल्याही लिंकवरती आपण क्लिक करायचं नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की या सगळ्याची नेमकी सुरुवात कशी झाली, हे कुठून सुरू झालं, तर हे कोणालाच माहिती नाहीये. पण काही महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात श्रेया घोषालचं एक्स अकाउंट जे आहे ते हॅक झालं होतं. याबद्दल माहिती जी आहे तिने पोस्ट करत इंस्टाग्रामवरती तिच्या फॅन्सला दिली होती. नुकतंच तिचं अकाउंट जे आहे ते तिला परत मिळालं असून तिने त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ जो आहे तो सुद्धा एक्सवर शेअर केलाय. त्या व्हिडिओमध्ये ती असं सांगते की या जाहिरातींबद्दल देखील तिने वक्तव्य केलेलं होतं. त्याच्यामध्ये ती असं म्हटलेली आहे की एक्सला तिनं सांगितलं की अशा जाहिरातींबद्दल तुम्हीच काहीतरी करायला हवं, कारण ती याबाबत काहीही करू शकत नाही. पण अतिशय विचित्र पद्धतीनं एडिट केलेले फोटोज असतील किंवा थंबनेल्स असतील किंवा न्यूजपेपरची जी नावं आहेत ती असतील, वेबसाईट्सची नावं असतील माध्यमांची, ती सुद्धा वापरली जात आहेत आणि ज्या जाहिराती ज्या आहेत त्या ट्विटरवरती लोकांना दिसत आहेत. पण या जाहिराती फेक आहेत. पण या जाहिराती थांबवण्यासाठी ती स्वतः काही करू शकत नाही, तर त्याच्यासाठी ट्विटरलाच म्हणजे एक्सलाच काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे.
कोण तुमच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन ॲड्स देऊ शकतं किंवा कुठल्या ॲड्स आपण प्रमोट करायच्या त्याला काहीतरी निर्बंध असायला हवेत असं सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर म्हटलं जात आहे. आणि श्रेया घोषालनी सुद्धा अशीच रिक्वेस्ट केलेली आहे की एक्सनी याबाबत काहीतरी करावं. या आधी सुद्धा तिने एक्सबद्दल अशी एक कंप्लेंट केलेली होती जेव्हा तिचं अकाउंट हॅक झालं होतं की अनेकदा मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मला कुठलाही रिस्पॉन्स त्यांच्याकडनं मिळत नव्हता. फक्त ऑटो जनरेटेड मेसेजेस जे असतात ते पाठवले जात होते. त्याच्यामुळे एक्सनी आता काहीतरी पाऊल उचलावं. तिला तिचं अकाउंट तर परत मिळालेलं आहे पण या ॲड्स ज्या आहेत त्या सुद्धा बंद व्हाव्यात असं तिने यावेळेला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या अशा कुठल्याही प्रकारच्या जर ॲड्स दिसत असतील तर त्या ॲड्स खोट्या आहेत हे लक्षात घ्या आणि तो एक स्कॅम आहे किंवा तो एक सायबर क्राईमची ही एक पद्धत आहे फिशिंगची ती पद्धत आहे आणि त्याला आता एआयची साथ मिळाल्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं कुठल्याही मीडिया आउटलेटचं नाव वापरून लोगो वापरून या ॲड्स ज्या आहेत त्या तुम्हाला ट्विटरवर दिसू शकतात. पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका कारण तिकडे शेजारी ॲड असं लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे पैसे जाण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.